सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू। सविस्तर वृत्त असे की दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। खरे पण या देशातील शेतकरी अजूनही पारतंत्र्यात जगत आहेत। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळखला जातो। नेर तालुक्यातील मौजा लोहतवाडी येथील आवादा सोलर कंपनी 100 मेगावॉट या कंपनीने चिकनी डोंगा येथील शेतकरी संतोष रामहरी ढेंगे यांची गट क्रमांक 175 मध्ये 5 एकर शेत जमीन आणि बांधगाव येथील शेतकरी अरुण मोहन चव्हाण यांची गट क्रमांक 94 मध्ये 4 एकर शेत जमीन 2022 पासून अधिकृत अतिक्रमण केले आहे। नेर तहसीलदार यांनी दिनांक 17 जून 2026 रोजी अतिक्रमण काढून टाकावे करिता आदेश पारित केले, तरी सुद्धा आवादा सोलर कंपनीने अजूनपर्यंत शेतकऱ्याचे अतिक्रमण हटविले नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड, नेर। भारत माता की जय। आज 15 ऑगस्ट आज रोजी माझ्या तालुक्यातील शेतकरी अरुण मोहन चव्हाण, बांधगाव संतोष रामहरी ढेंगे, मौजा 8 नंबर 175 च्या जमिनीवर आवादा सोलर कंपनी 2022 सदर या जमिनीचा मोजणीला तहसीलदार साहेबांनी अहवाल सुद्धा दिलेला आहे। 17/7 डॉक्युमेंटली तरी पण कोणतीही कारवाई या कंपनीकडून झालेली नाही। या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। आज भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत आहे आणि महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यावर कोणतेही अन्याय होणार नाही, म्हणून आम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। भारतीय जनता पार्टीकडून यांना